सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला करायला खूप सोपे, खायला मस्त खमंग कुरकुरीत तांदळाच्या पिठाचे चिप्स बनवून दाखवणार आहे. हे चिप्स तुम्ही एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये 15 ते 20 दिवस स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला चहासोबत काहीतरी खमंग कुरकुरीत खायचे तेव्हा हे चिप्स तुम्ही स्नॅक्स म्हणून गरमागरम चहासोबत सर्व देखील करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 1 कप पाणी घालायचे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचे. आता 1 चमचा तूप घालायचे. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता. आता या पाण्याला उकळी काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी आली. आता लगेच गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता घातलेलं पीठ आपल्याला पाण्यामध्ये लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. मी सर्व साहित्य मोजण्यासाठी मेजरिंग कपचा वापर केला आहे, म्हणजे आपलं प्रमाण बिघडणार नाही. तुम्हीसुद्धा घरातील कुठल्याही भांड्याचा वापर करून हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता पीठ मी यामध्ये छान मिक्स केलं आहे. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 5 ते 6 मिनिटे पीठ थंड होण्यासाठी असं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मळायला सोपं जाईल. आता पीठ मळण्या अगोदर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. आता अर्धा चमचा काळे तीळ देखील यामध्ये घालायचे. काळ्या तिळाच्या ऐवजी तुम्ही अर्धा चमचा कलोंजीसुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे घातलेलं साहित्य या पिठामध्ये चांगलं एकजीव करायचं आहे आणि मग या पिठाला मळून घ्यायचं आहे. इथे आपण 1 कप पिठासाठी 1 कप पाण्याचा वापर केला आहे. पण पीठ जर तुमचं जुनं असेल तर तुम्हाला हे पीठ मळताना एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घालावं लागेल आणि पीठ तुमचं चांगलं ताजं असेल तर तुम्हाला इथे पाणी वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. आता हे पीठ आपण चांगलं मळून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता पीठ मी अगदी छान असं मळून घेतलं आहे. पीठ मळताना मला यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालावं लागलं नाही. आता पीठ मळून झाल्यानंतर पीठ आपल्याला 5 ते 7 मिनिटे भिजण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि मग याचे चिप्स बनवायला घ्यायचे आहेत. आता 7 मिनिटे झालेली आहेत. आता लगेच आपण चिप्स बनवायला सुरुवात करूयात. पिठाचा छोटासा गोळा घेऊन हातावरती त्याला गोल करायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. पहा चिप्स बनवून तयार होतो. चिप्स बनवताना खूप जास्त जाड बनवायचे नाही, मीडियम थिकनेसचे आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे आहेत. तर सेम प्रोसेसनं आता हा दुसरा देखील चिप्स बनवायचा आहे. पाहू शकता अगदी पटपट आणि बोलता बोलता हे चिप्स बनवून तयार होतात. करायला जेवढे सोपे आहेत, खायला तितके टेस्टी आहेत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल, ही माझी गॅरंटी आहे. हे चिप्स बनवताना हाताला पीठ जर चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग चिप्स बनवायला सुरुवात करायची, म्हणजे पीठ हाताला अजिबात चिकटत नाही. आता राहिलेले सर्व चिप्स मी याच पद्धतीने बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण चिप्स मी बनवून घेतलेत आणि 1 कप तांदळाच्या पिठापासून भरपूर आपले चिप्स तयार झालेत. आता तयार चिप्स मी तुम्हाला लगेच तळून देखील दाखवते. तर इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. मग त्यामध्ये अशा प्रकारे चिप्स सोडायचे. चिप्स तेलात सोडल्यानंतर लगेच त्याला टच करायचं नाही. साधारण मिनिटभर तरी त्याला आपल्याला असंच तळू द्यायचं आहे आणि 1 मिनिटानंतर मग अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने अलटपलट करून हे चिप्स मस्त तळून घ्यायचे आहेत. चिप्स आपल्याला मस्त खमंग कुरकुरीत तळून घ्यायचे. तळताना फ्लेम मीडियम ठेवायची आणि असे मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला चिप्स तळून घ्यायचे. पहा तेलातले बुडबुडे पूर्ण थांबलेत तेव्हा समजायचं चिप्स आपले आतपर्यंत मस्त तळले गेलेत आणि मगच हे चिप्स आपल्याला बाहेर काढायचे. तर पहा खूप मस्त चिप्स तयार झालेत. आता आणखी एक बॅच मी तुम्हाला चिप्सची तळून दाखवते. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आता ही बॅच आपली चिप्सची तळून झाली. आता राहिलेले सर्व चिप्स मी याच पद्धतीने तळून घेते. इथे मी सर्व चिप्स तळून घेतलेत आणि शेवटी थोडासा कढीपत्ता देखील मी तळून घेतला आहे, तो चिप्सवरती घालूयात. तुम्ही असा वरतून कढीपत्ता न घालता बारीक चिरून पिठामध्ये सुद्धा पीठ मळताना घालू शकता. यामध्ये कढीपत्ता फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो. तर पहा खूप मस्त खुसखुशीत आपले चिप्स तयार झालेत. करायलाही सोपे आहेत आणि खायला तो खूप टेस्टी लागतात.
तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.